नमस्कार मंडळी, मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ. तर मंडळी, आज गॅस सिलेंडर धारकांसाठी नवीन नियम काढले आहेत. तर नियम कोणते आहे? तर 25 नोव्हेंबरपासून काही नियम चालू होणार आहे. त्याबाबतची मी सर्व माहिती देणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये. तर कोणाकडे LPG गॅस आहे, तर कोणाकडे इंडियन गॅस आहे, तर कोणाकडे HP गॅस आहे, तर कोणाकडे भारत गॅस आहे. तर याबाबत सर्वात मोठी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की नियममध्ये कोणते फायदे होणार आहे, काय नुकसान होणार आहे, याबाबतची सर्व डिटेल्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, भारतीय नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. तर कोणती बातमी असेल? तर LPG गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सरकारने अनेक महत्त्वपूर्ण बदल जाहीर केलेले आहेत. तर बदल कोणते आहेत? तर या नव्या नियमामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर तो कोणता दिलासा मिळणार आहे? तर म्हणजे फॉर एक्झाम्पल, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हे नियम अधिक महत्त्वाचे ठरणार आहेत. ज्या महिलांनी उज्ज्वला योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्यासाठी तर अत्यंत महत्त्वाची म्हणजे किंवा आनंदाचीच बातमी आहे. चला तर बातमी कोणती आहे ते पण मी तुम्हाला सांगते. गेल्या काही महिन्यांनी कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी घट झाली आहे. कारण की पहिले आपण 1200 रुपयाला जो गॅस घ्यायचा, आता तो गॅस आपण 900च्या आसपास उपलब्ध करत घेतो. पण ही घट देशभरातील विविध राज्यामध्ये दिसून येत आहे. मात्र प्रत्येक राज्यात तिची किंमत कमी होत चाललेली आहे. योजनेअंतर्गत माता भगिनींना LPG गॅस सिलेंडरवर 300 रुपयाचे विशेष अनुदान दिलेले जाते. तर आता खूप साऱ्या महिलांना मागील 2-3 महिन्यामध्ये गॅस सिलेंडरची सबसिडी पण मिळालेली आहे. पण या योजनेमुळे अनेक कुटुंबांना स्वयंपाकघरातली स्वच्छ इंधन वापरण्याची पण संधी मिळत आहे. पण मंडळी, काय आहे ना, मात्र या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे नियमाचे तुम्हाला पालन पण करायचे आहे. तर कोणते नियम राहणार आहे ते मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे. तर मंडळी, सर्वात मोठा नियम आहे eKYC. म्हणजे कसं, सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला eKYC करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप eKYC केलेली नाही त्यांची सबसिडी पुढील महिन्यापासून बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपली eKYC प्रक्रिया पूर्ण करणे खूप महत्त्वाचं आहे. बघा मंडळी, आता तुम्हाला सबसिडीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जाऊन eKYC करणे पण बंधनकारक ठेवलेलं आहे. जसं की राशन कार्ड धारकांसाठी eKYC बंधनकारक ठेवलं आहे, तसंच तुम्हाला LPG गॅसवाल्यांना सबसिडी घेण्यासाठी पण eKYC त्यांनी बंधनकारक केलेली आहे. तरच तुम्हाला सबसिडी मिळणार आहे. पण तुम्ही eKYC केली आणि तुम्हाला याचे फायदे काय होणार आहे? तर पहिला फायदा हा होणार आहे की कमी किमतीत मोठी सवलत मिळणार आहे. तर सध्या 903ला मिळणारा गॅस सिलेंडरवर तुम्हाला 300 रुपये सबसिडी किंवा 600 रुपयामध्ये उपलब्ध होणार. आता बघा मंडळी, जो गॅस तुम्ही 900 रुपयाचा भरून आणताय त्याच्यावर तुम्हाला 300 रुपये सबसिडी मिळाली तर तुम्हाला तो गॅस फक्त आणि फक्त 600 रुपयाला मिळणार म्हणजे भेटणार आहे. तर सर्वसामान्य नागरिकांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. आणि दुसरं कोणतं आहे? मासिक दर वाढवा. म्हणजे महिन्याच्या महिन्यात दर वाढणार का बा? तर दर महिन्याच्या पहिल्या दिवशी किमतीचा वाढावा राहणार आहे. आणि पेट्रोल, डिझेल आणि LPGच्या किमतीमध्ये पण बदल होत राहणार आहे. म्हणजे 10 ते 50 रुपयापर्यंत कमी जास्त होण्याची शक्यता राहणार आहे. म्हणजे कधी कोणत्या महिन्याला जास्त होणार तर कोणत्या महिन्याला कमी होणार. तर असा पण तुम्हाला मासिक म्हणजे महिन्याच्या महिन्यात असा बदल पण जाणवल्या जाणार आहे. तर मंडळी, या सबसिडीचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता लागणार आहे? चला तर ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते. उज्ज्वला योजनेचा लाभार्थी असणं आवश्यक आहे. म्हणजे जे उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आहेत ना, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि eKYC प्रक्रिया पूर्ण केलेली असणे पण गरजेचं आहे. बघा, आता उज्ज्वला योजनेचा लाभार्थी पाहिजे आणि eKYC पण पाहिजे. अनियमित गॅस सिलेंडरचा वापर म्हणजे बा तुम्ही नियमित भरत असणार तर त्याच्यावर नाही मिळणार. कमीत कमी तुम्हाला 5 सबसिडी वर्षाला मिळणार आहे. आणि वेळेत बिल भरणे म्हणजे कसं, वेळेत बिल भरणे म्हणजे आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहे तुम्हाला? तर सर्वप्रथम लागणार आहे तुम्हाला आधार कार्ड, दुसरं लागणार आहे बँक खात्याची माहिती, आणि तिसरं लागणार आहे मोबाईल नंबर, आणि चौथं लागणार आहे पॅन कार्ड. तर बघा, सरकारने आगामी काळातली LPGच्या ग्राहकांसाठी अधिक माहितीवर सवलती जाहीर करण्याची शक्यता आहे. पण विशेषतः कसं आहे, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीनंतर सर्वसामान्य जनतेला मोठी भेट देण्याची शक्यता पण जाणून येत आहे मंडळी. तर कोणती भेट असणार ते पण आपण तुम्हाला पुढे कळवूच.
तर मंडळी, तुम्हाला अतिरिक्त सबसिडी, विशेष सवलती आणि सोपी नोंदणी प्रक्रिया आणि डिजिटल पेमेंट पण सवलती, या सगळ्या सवलती पण मिळणार आहे. आणि LPGच्या गॅस सिलेंडरवरच्या नव्या नियमामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा पण होणार आहे. तर फायदा म्हणजे विशेषतः कोणता होणार आहे? तर मंडळी, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपयाच्या सबसिडीमुळे आर्थिक दिलासा पण मिळणार आहे. मात्र या सवलतीचा लाभ घेण्यासाठी KYCची प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे पण ठरणार आहे. कारण की सरकारच्या या निर्णयामुळे स्वच्छ इंधन वापरल्या जाण्याचं प्रोत्साहन मिळणार असून पर्यावरणालाही सवलतीचा हातभार लागणार आहे. तर मंडळी, तुम्हाला या सूचनाचे पालन पण करावे लागणार आहे. तर सूचना कोणत्या आहेत? तर सूचना या आहेत की KYCची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी लागणार आहे तुम्हाला. आणि दुसरी सूचना आहे, नियमित गॅस सिलेंडरचा वापर करावा लागणार आहे. म्हणजे तुम्ही आता गावातल्या महिला कशा म्हणजे थोडा सिलेंडर वाचला पाहिजे म्हणून चुलीवर स्वयंपाक करते, पण असं काहीच नाही. तुम्हाला नियमित गॅसचा वापर करावा लागणार आहे. आणि बिले वेळेत भरावी लागणार आहे. आणि चौथी कसं, सबसिडीचं स्टेटस नेहमी तपासत राहा. म्हणजे तुम्हाला सबसिडी आली का नाही हे तुम्ही चेक करत राहा मंडळी. आणि पाचवी सूचना आहे की गॅस एजन्सीच्या संपर्कात पण तुम्हाला राहावं लागणार आहे. या नवीन नियमाच्या अंमलबजावणी यशस्वी होण्यासाठी सर्व नागरिकांना सहकार्य करणे पण आवश्यकता आहे. कारण की जर तुम्ही सहकार्यच नाही केले तर योजना कशी समोर चालणार आणि ह्या नियमाचे पालन कशी करणार आहे सांगा. त्यामुळे सरकारच्या या योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल. हेच तुम्हाला मला सांगायचं होतं की ह्या सर्व गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि या योजनेचा सर्वांना लाभ मिळाला पाहिजे आणि या नियमांचे सगळ्यांनी पालन केले पाहिजे. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लवकर लाईक करा. भेटते तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ घेऊ. तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा.